सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत असणाऱ्या बहुचर्चित व्हिडिओ प्रकरणातील आरोपी अयानला आज अचलपूरमधल्या सरमसपुरा पोलीस स्टेशन या हद्दीत आणलं होतं। तुम्ही जर पाहत असाल तर सारे पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी पूर्ण तैनात तो होता। थोड्या वेळापूर्वी म्हणजे 1-1.5 घंट्याच्या आधीची ही घटना आहे। त्या व्हिडिओत जर तुम्ही पाहत असाल तर अयान हा पहिल्यांदाच यात लंगळत चालत असल्याचं हे चित्र आहे। काही प्रसार माध्यमावर बातम्या आल्या की बाबा त्याची धीण घालण्यात आली, त्याला रोड शो करण्याला, अशा प्रकारची कोणतीच घटना नाही। या संपूर्ण प्रकरणात यानं एक मोबाईल त्याच्या एका पोराला विकला होता। तो मोबाईल जप्तीसाठी ऑन स्पॉट म्हणजे रिक्रिएशन केला गेलं आणि हा एक पंचनाम्याचाच भाग असते असं म्हणजे मला माझ्या सोर्सकडून प्राथमिक माहिती आली आहे। तर तुम्ही जर पाहत असाल तर क्राईम ब्रँचचे जे अधिकारी वर्ग आहेत हे दिसून राहिले आणि स्वतः यावेळेस स्थानिक हे नवगरे सर दिसत आहे, त्याशिवाय चावंडीकर सर दिसत आहे, त्याशिवाय LCBचे किरण वानखळे सर आणि त्या डिपार्टमेंटचे मोठ्या प्रमाणात कर्मचारी बी त्या ठिकाणी उपस्थित होते। हेच ते घर आहे। या घरातल्याच पोराले त्यानं तो फोन दिला होता अशा पद्धतीचं माहिती आली आहे आणि त्या पद्धतीचं टोटल क्रिएशन केल्या गेलं आहे। रिक्रिएशनचाच तो एक भाग आहे, पंचनाम्यातला भाग आहे, पण रोड शो वगैरे काही नव्हता। तर हेच ते घर आहे आणि त्या ठिकाणी ते फोन जप्त करण्याची प्रक्रिया चालू आहे। पण प्रसार माध्यमावर काही बातम्या आल्या की बाबा रोड शो वगैरे केला, असं तर काही नाही, कारण असं तर काही शक्यताच याची काही चान्सेस नाही आहे मतलब। तर दांडगा असा पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी होता आणि पोलिसांनं हे पूर्णपणे गुप्त अशी मोहीम राबवली आणि तरी ते भेटली आहे की हा रोड शो नसून एक रिक्रिएशनचा भाग आहे। जो रिक्रिएशनचा भाग जो असते त्याला अंदर नेला आहे। तुम्ही पारसाल बाहेर आमचे मिश्रा साहेब दिसत आहे, त्याशिवाय जे काय LCBचे कर्मचारी बी त्या ठिकाणी होते। तर हे अचलपुरातल्याच एक सरमसपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याच्यानं त्या ठिकाणी त्याची नोंद करावी लागते। एखादा जर कोणता आरोपी जर कोण्या ठिकाणी जात असेल, न्याय लागत असेल तर त्या पोलीस स्टेशनला नोंद करावी लागते। त्यातला हा सर्व भाग आहे। जय श्री कृष्ण फॅशन, सदर बाजार, परतवाडा।